इयत्ता 9वीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आपण नवी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये पहिला धडा आपण बघत आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण इक्वेशन्स ऑफ मोशन बाय ग्राफिकल मेथड हा भाग आपण बघितलेला आहे. आणि आज आपल्याला बघायचं आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्व मुलांनी हा जो भाग आहे तो अतिशय काळजीपूर्वक बघा. पुस्तकामध्ये ग्राफ वगैरे दिलेला आहे. तर या ग्राफच्या आधारे ही जी 3 इक्वेशन तयार झालेली आहेत ती काळजीपूर्वक बघायची आहेत. आणि त्यामध्ये काही शंका असतील तर मला जरूर तुम्ही फोन करू शकता. Uniform circular motion. Observe the tip of the second hand of a clock. What can you say about its velocity and speed? तुम्ही घड्याळामधला सेकंद काटा बघता, त्याचं टोक याकडे लक्ष द्या. तर त्याचं व्हेलॉसिटी आणि स्पीड याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? The speed of the tip of the क्लॉक इज कॉन्स्टंट. त्याचा स्पीड जो आहे, सेकंद काट्याचा जो स्पीड आहे तो कॉन्स्टंट असतो. बट द डायरेक्शन ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट अँड देअरफॉर इट्स वेलॉसिटी इज कॉन्स्टंटली चेंजिंग. परंतु त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे हे डिस्प्लेसमेंट आणि त्याची वेलॉसिटी ही सतत बदलत असते. As the tip is moving along a circular path, its motion is called uniform circular motion. आता हा जो सेकंद काटा आहे त्याचं टोक हे कसं फिरतंय की हा गोलाकार मार्गाने फिरतोय, सर्क्युलर पाथ. आणि म्हणून ही जी मोशन आहे, त्या काट्याची जी मोशन आहे, गती आहे, त्याला आपण काय म्हणतो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कॅन यू गिव्ह मोर एक्झाम्पल्स ऑफ सच मोशन? अशा प्रकारे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची अजून काही एक्झाम्पल तुम्हाला सांगता येतील का? एक समान वर्तुळाकार गतीची उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का? Try out and think about it. Draw a rectangular path as shown in figure 1.10. रेक्टँग्युलर पाथ म्हणजे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे चौकोनी आकाराचा हा जो मार्ग आहे असा तुम्ही आखायचा आहे. त्याला ॲरो कसे दाखवलेत बघा बरं. एकाच दिशेने ते आहेत. प्लेस द टीप ऑफ युअर पेन्सिल ऑन द मिडल ऑफ एनी साईड ऑफ द स्क्वेअर पाथ अँड ट्रेस द पाथ. ही एका बाजूच्या मध्यावरती तुम्ही काय करा, पेन्सिल ठेवा आणि तो मार्ग ट्रेस करा. बघा बरं, कुठल्याही एका बाजूच्या मध्यापासून सुरुवात करूया. ओके, जस्ट लाईक दॅट. Note how many times you have to change the direction while tracing the complete path. आता हा पाथ ट्रेस करताना तुम्ही किती वेळा तुमची दिशा बदलली बरं? नोट करून ठेवा. नाव रिपीट दिस ॲक्शन फॉर ए पेंटॅगोनल, हेक्झॅगोनल, ऑक्टॅगोनल पाथ अँड नोट द नंबर ऑफ टाइम्स यू हॅव टू चेंज डायरेक्शन. आता ही जी कृती आहे तुम्ही चौकोनाच्या वेळेला केलीत. मी किती वेळा डायरेक्शन बदलली बरं, दिशा बदलली? तर 4 वेळेला. पेंटॅगोनल डायग्रॅम जर तुम्ही घेतली तर, पेंटॅगोन बघितलं तर, आणि असा मार्ग तुम्ही ट्रेस केला तर 5 वेळा तुम्ही दिशा बदलता. हेक्झॅगोनल तुम्ही 6 वेळा दिशा बदलता. पेंटॅगोनल अँड हेक्झॅगोनल 6 वेळा तुम्ही दिशा बदलता. ऑक्टॅगोनल पाथ तुम्ही 8 वेळा तुमची दिशा बदलता. You observe just like that. 1, 2,
3, 4, 5, just like that. If you increase the number of sides of the polygon and make it infinite, आता ह्या ज्या आकृत्या आहेत यांच्या ज्या बाजू आहेत त्या तुम्ही असंख्य वाढवल्या तर हाऊ मेनी टाइम्स विल यू हॅव टू चेंज द डायरेक्शन, आणि मग अशा वेळेला तुम्ही किती वेळात दिशा बदलणार आहात. व्हॉट विल बी द शेप ऑफ द पाथ. तुम्ही या बहुभुजाकृती या ठिकाणी दिलेल्या आहेत, तर त्याच्या तुम्ही बाजूंची संख्या वाढवत गेलात आणि त्या असंख्य केलात तर शेवटी तुम्हाला त्या आकृतीचा आकार कशा प्रकारचा मिळेल. दिस शोज दॅट ॲज वी इन्क्रीज द नंबर ऑफ साईड्स वी हॅव टू कीप चेंजिंग डायरेक्शन मोर अँड मोर टाइम्स. जेव्हा आपण ह्या बाजूंची संख्या असंख्य वाढवतो तेव्हा आपण असंख्य वेळा त्या मार्गाने जाताना आपण असंख्य वेळा दिशा बदलतो. And when we increase the number of sides to infinity, the polygon becomes a circle. आणि मग अशा वेळेला आपण जेव्हा या बाजूंची संख्या असंख्य करतो तेव्हा ती आकृती जणू एक वर्तुळच तयार होते. When an object is moving with a constant speed along a circular path, the change in velocity is only due to the change in direction. जेव्हा एखादी वस्तू कॉन्स्टंट स्पीडनी एका वर्तुळाकार मार्गाने फिरते किंवा त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज हा नेमका कशामुळं असतो, तर त्याची डायरेक्शनही सतत बदलत असते आणि म्हणून त्याची व्हेलॉसिटी बदलते. हेन्स इट इज ॲक्सलरेटेड मोशन. व्हेन ॲन ऑब्जेक्ट मूव्ज विथ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग ए सर्क्युलर पाथ, द मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जेव्हा एखादं ऑब्जेक्ट हे कॉन्स्टंट स्पीडने सर्क्युलर पाथ म्हणजे गोलाकार वर्तुळाकार मार्गाने फिरत असतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, एक समान वर्तुळाकार गती. द मोशन ऑफ ए स्टोन इन ए स्लिंग or that of any point on a bicycle wheel when they are in uniform motion. तुम्ही गोफण बघितले आहे का, तर त्या गोफण जी आहे त्या गोफणीमध्ये घातलेला दगड आणि दगड घालून तुम्ही ती गोफण फिरवता तेव्हा त्याची गती कशी असते, दॅट इज ए युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. किंवा सायकलचं चाक फिरत असताना त्या चाकावरचा एखादा बिंदू पॉईंट हा सुद्धा कसा फिरत असतो, that is a uniform circular motion. Now, if an object moving along a circular path of radius r, अशा वर्तुळाकार मार्गाने एक ऑब्जेक्ट एक वस्तू फिरत आहे की ज्या मार्गाच्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती r इतकी आहे, टेक्स टाइम t टू कम बॅक टू इट्स स्टार्टिंग पोझिशन, आणि टी इतक्या वेळामध्ये ती वस्तू पुन्हा काय होते, मूळच्या ठिकाणी येते. इट्स स्पीड कॅन बी डिटर्मिन्ड युजिंग द फॉर्म्युला गिवन बिलो. मग अशा वस्तूचा जो स्पीड आहे तो कसा काढायचा, तर स्पीड इज इक्वल टू सर्कम्फरन्स अपॉन टाईम. तुम्ही एखाद्या वर्तुळाचं सर्कम्फरन्स काढता त्यासाठी काय फॉर्म्युला वापरता तुम्ही, तर त्यासाठी तुम्ही वापरता 2πr, आणि म्हणून speed phi is equal to 2πr upon t. Here r is the radius of a circle. Find out more examples of circular motion in day-to-day life. रोजच्या जीवनामध्ये अशा प्रकारची अजून काही एक्झाम्पल्स तुम्हाला सापडतात का, ती तुम्ही शोधायची आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं की गोफण असते आणि त्या गोफणीची जी गती आहे ती कशी आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. किंवा घड्याळाच्या काट्यांची जी गती आहे तीसुद्धा कशी, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते. नाव डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एखादी वस्तू जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर त्या वस्तूची जी डायरेक्शन आहे, व्हेलॉसिटीची डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ही कशी असते, हे एका साध्या सोप्या प्रयोगाने आपण बघू शकतो. यू ऑब्झर्व हिअर इन दिस फिगर. टेक ए सर्क्युलर डिस्क. दिस इज ए सर्क्युलर डिस्क.
and put a 5 rupee coin at a point along its edge. तर इथं 5 रुपयाचं कॉईन ठेवलेलं आहे. मेक इट मूव अराउंड इट्स ॲक्सिस बाय पुटिंग ए पिन थ्रू इट. याच्यामध्ये अशी पिन घाला आणि ही जी सर्क्युलर डिस्क आहे ती वेगाने फिरवा. आता ही जी सर्क्युलर डिस्क आहे ही अशी वेगाने गोल फिरवायची आहे. When the disk is moved at higher speed, the coin will be thrown off as shown in figure. आता ही जी सर्क्युलर डिस्क आहे ही जेव्हा अशी वेगाने फिरते तेव्हा याच्यावरचं जे कॉईन आहे हे अशा प्रकारे बाहेर फेकलं जातं. हे कॉईन असं बाहेरच्या दिशेने फेकलं जातं. नोट द डायरेक्शन इन विच इट इज थ्रोन ऑफ. त्याची दिशा काय आहे, जे कॉईन बाहेर फेकलं गेलं त्याची दिशा नेमकी काय आहे, कशी आहे. रिपीट द ॲक्शन प्लेसिंग द कॉईन ॲट डिफरंट पॉईंट्स. आता हे कॉईन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. पहिल्यांदा आपण या ठिकाणी ठेवलं होतं, त्यानंतर इथं ठेवा, त्यानंतर इथं ठेवा, त्यानंतर इथं ठेवा आणि ही डिस्क वेगाने फिरून बघा या कॉईनची डायरेक्शन कशी असेल बाहेर पडताना हे नोट करा. द कॉईन विल बी थ्रोन ऑफ in the direction of tangent which is perpendicular to the radius of disk. आता हे जे कॉईन बाहेर फेकलं जातं त्याची दिशा ह्या वर्तुळाकार डिस्कच्या म्हणजे वर्तुळाच्या स्पर्शिकेप्रमाणे असते. म्हणजे या वर्तुळाची रेडियस आहे त्याला परपेंडिक्युलर अशा प्रकारची त्याची दिशा आपल्याला बघायला मिळते. Thus the direction in which it goes thrown off depends on the position at the moment of getting thrown off. It means that as the coin moves along a circular path, the direction of its motion is changing at every point. आता हे जे कॉईन आहे हे वेगवेगळ्या ठिकाणी आपण जेव्हा ठेवतो तेव्हा त्याची डायरेक्शन बघा. जेव्हा इथं कॉईन आहे तेव्हा त्याची डायरेक्शन अशी असेल, जेव्हा इथं कॉईन आहे तेव्हा त्याची डायरेक्शन अशी असेल, जेव्हा इथं कॉईन आहे तेव्हा त्याची डायरेक्शन अशी असेल. आणि मग हे प्रत्येक वेळेला just like a tangent and perpendicular to the radius of the circular path. Now we want to see about the solved examples. The first example, an athlete is running on a circular track. He runs a distance of 400 meters in 25 seconds before returning to his original position. What is his average speed and velocity? आता हा जो धावणारा मुलगा आहे हा एका वर्तुळाकार मार्गाने धावतोय आणि त्यानं डिस्टन्स किती कव्हर केलं आहे 400 मीटर 25 सेकंदामध्ये आणि तो पुन्हा मूळच्या ठिकाणी येतो. असं असताना त्याचा स्पीड आणि व्हेलॉसिटी काढायची आहे आपल्याला. आता स्पीड कसं काढावं आणि व्हेलॉसिटी कशी काढावी याचे फॉर्म्युलेसुद्धा आपल्याला माहिती आहेत. इथे दिलेल्या गोष्टी कोणत्या आहेत. व्हॉट इज गिवन हिअर. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड दॅट इज 400 मीटर. टोटल डिस्प्लेसमेंट 0. व्हाय इट इज 0. कारण तो मुलगा ज्या ठिकाणाहून निघाला त्या ठिकाणीच पुन्हा परत आलेला आहे आणि म्हणून स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट हा एकच आहे and there is no distance between these two points and therefore displacement is 0. Total time 25 seconds. Now what we want to calculate average speed and average velocity. What is the formula for average speed? Total distance covered upon total time taken. Average speed 400 upon 25 that is equal to 16 meter per second. This is average speed of the athlete. Now we want to calculate average velocity. Average velocity that is total displacement upon total time taken. We know about the displacement. Displacement is 0 and time is 25 seconds. 0 upon 25 that is equal to 0 meter per second. This is average velocity here.
Now the second example. An aeroplane taxis on the runway for 30 seconds with an acceleration of 3.2 meter per second square. Before taking off, how much distance would it have covered on the runway? आता हे जे विमान आहे हे धावपट्टीवरून धावायला लागलं आहे. ते 30 सेकंद इतका कालावधीमध्ये धावतं आहे आणि मग ते आकाशामध्ये झेपावतं आहे. तेव्हा या वेळेमध्ये त्याच्यामध्ये असणारं जे ॲक्सलरेशन आहे ती किती आहे बरं? 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दॅट मीन्स ए इज इक्वल टू 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. किती वेळासाठी? टी इज इक्वल टू 30 सेकंड. आणि मग याचा सुरुवातीचा वेग किती आहे बरं? सुरुवातीचा वेग 0 आहे. यू इज इक्वल टू 0. अँड व्हॉट इज यस? वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ यस. We should calculate the value of yes. That means how much distance would it have covered on the runway, and the formula yes is equal to ut plus 1 upon 2 at square. Fill the values, these values in this equation. We get 0 into 30 because u is equal to 0 plus 1 upon 2 into 3.2 into 30 square, and that is equal to 1440 meter. This is the distance covered by the aeroplane. Now the third example. A kangaroo can jump 2.5 meter vertically. म्हणजे वर्टिकली याचा अर्थ क्षितिज लंब दिशेला असा होतो. जमिनीपासून वरती क्षितिज लंब दिशेला ते झेपावतं, उडी घेतं. व्हॉट मस्ट बी द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द कांगारू? त्या कांगारूचा सुरुवातीचा वेग किती असेल? नाव द गिवन थिंग्स. ए दॅट इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दॅट इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दॅट इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हॉट इज यस? 2.5 मीटर. व्हॉट इज व्ही? आता हे झेपावल्यानंतर ते आकाशामध्ये जातं 2.5 मीटर उंचावरती आणि मग शेवटी त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती काय होणार? 0 होणार. म्हणून व्ही इज इक्वल टू 0. आणि व्हॉट इज यू? म्हणजे त्या कांगारू त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे. दॅट मीन्स यू शुड कॅल्क्युलेट द यू. द फॉर्म्युला व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. You fill all the given things in this formula. V square is equal to u square plus 2as. We get 0 square, that is equal to u square plus 2 into bracket minus 9.8 into 2.5. Why we are taking here negative sign for 9.8? Negative sign is used as the acceleration is in the direction opposite to that of the velocity, and therefore we are taken the negative sign for this value. And afterwards 0 is equal to u square minus 49. U square is equal to 49. Taking square root on both the sides, we get u is equal to 7 meter per second. This is the initial velocity of kangaroo, 7 meter per second. Now the next example. A motorboat starts from rest and moves with uniform acceleration. एक मोटरबोट आहे ती रेस्ट पोझिशनला आहे आणि त्याच्यामध्ये जे ॲक्सलरेशन आहे ती युनिफॉर्म ॲक्सलरेशन आहे. इफ इट अटेन्स द व्हेलॉसिटी ऑफ 15 मीटर पर सेकंड इन 5 सेकंड. 5 सेकंदामध्ये त्याची व्हेलॉसिटी किती झालेली आहे? 15 मीटर पर प्रति सेकंद. कॅल्क्युलेट द ॲक्सलरेशन अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन दॅट टाईम. तेव्हा अशा वेळेला त्याच्यामध्ये निर्माण झालेलं ॲक्सलरेशन किती आहे, जे एची व्हॅल्यू काढायची आहे आणि डिस्टन्स किती त्यानं कव्हर केलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला या गोष्टी काढायच्या आहेत. should calculate the value of A as well as the value of S also.
initial velocity, that is equal to u is equal to 0, because the motor boat first of all is in rest position, and therefore u is equal to 0. Final velocity, v is equal to 15 meter per second. Time, t is 5 seconds. And calculate the acceleration and the distance traveled. To calculate acceleration, we are using the formula A is equal to v minus u upon t, that is 15 minus 0 upon 5, that means 15 upon 5, that is equal to 3 meter per second square. This is the acceleration. Now we want to calculate the distance covered. From the second equation of motion, the distance covered will be s is equal to ut plus 1 upon 2 at square. We know u is equal to 0, and therefore ut is also equal to 0. Plus 1 upon 2, a is, what is a here? आत्ताच आपण काढलेलं आहे. a is 3 into t. What is t? t is 5, and therefore 5 square, and that is equal to 75 upon 2, that is equal to 37.5 meter. This much distance covered by a motor boat. आता ही जी एक्झाम्पल्स आहेत ही सोडवून दिलेली आहेत, आणि तेव्हा तुम्ही ही पुन्हा एकदा सर्व एक्झाम्पल समजावून घ्या, आणि ही सर्व एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे, आणि मग पुढच्या तासाला आपल्याला शिकायचं आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन अँड न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. तर पुन्हा मी तुम्हाला लवकरच भेटेन. तोपर्यंत अभ्यास करत राहा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आणि काही शंका असतील तर जरूर मला विचारा. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. थँक्यू.